वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. आज आहे रिझल्ट ऑफ इलेक्शन डे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझे पप्पा उमेदवार होते शिवसेनेकडून आणि ते जिंकले आहेत. हे नक्की जिंकले. असं काय जे लोक नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. थँक्यू. का माझी आई आहे. आई, तुला कसं वाटतंय पप्पा जिंकले? छान वाटत, आनंद झाला. तू 4 वेळा नगरसेवक होती ना, का 3 वेळा? 2 वेळा. 2 वेळा. हा. हो. आणि माझा छोटा भाऊ पण होता नगरसेवक. आणि आता सुमन जिंकले का? या सुमन या ना, तुम्ही पण बसा ना. आता झाली ना टेन्शन फ्री. तुला तर जाम टेन्शन येत होतं. आई सो आई, कसं वाटतंय आता पप्पा जिंकले? छान वाटतंय. आणि आता गौतमीचा रिझल्ट वेटिंग वर आहे ना. आता बघू गौतमी काय म्हणते. बघू आता गौतमी. अक्का, हा, या आमच्या आत्या आहेत. आत्या आता थोडंफार बोलतील पप्पांबद्दल. नानाची मग मोठी बहीण आहे. मी माझं मनोगत मी किती व्यक्त केलं नानाबद्दल, तरी कारण कमी तो असेल. माझ्यापेक्षा 6 वर्षाचा लहान आहे. पण मी त्याच्या कर्तृत्वाला प्रत्येक वेळा त्याला मी म्हणजे वंदन करत गेल की अरे बाबा तू सांभाळून बंद कर ना जा, हे. कुठे जायचं असेल. समोर असं एक तत्व होतं की गरिबाला न्याय मिळवून द्यायचा आणि आपला नेता आहे म्हणून लोकांना असा विश्वास पटलेला आहे. लोकांचं मत तुम्ही हिसकवू शकत नाही. लोकांना तुम्ही जे काही लोकांच्या मनामध्ये नानासाहेब, नानाभाऊ बसलेला आहे. हा घराघरामध्ये नानासाहेब बागुल कोणाचं सुख असेल, दुःखामध्ये जास्त धावून जातो. कोणी हॉस्पिटलला जाणार असेल, कोणी अडलेलं असेल, आहे ना. अरे किती तुम्ही काय विरोध केला तरी बरोबर. ते शक्य नाही. नानालाच निवडून देणार हे आधीपासून ठरलेलं होतं. नानासाहेबांना आम्ही मत देऊ असं हे आधीपासून लोकांच्या मनामध्ये होतं. कारण गरीब, खूप छान अक्का. आणि खेड्या गावातून बरोबर. अनेकांनी प्रवास केलेला आहे. जिथे माणूस दुर्लक्षित आहे, शिक्षणापासून जो वंचित आहे, अशा लोकांना तो सोबत घेऊन चालत आहे. ज्याला जेवण नाही, ज्याला भाकर चटणी, तो स्वतःच्या तोंडामध्ये गेला तो घास त्याचा असेल, पण ताटात जो आहे तो माझ्या गरीबाचा आहे, तो माझा आहे, कुठल्या जाती धर्माचा असू दे. पण नानाने त्याचाच विचार केलेला आहे की गरीबापर्यंत नाना पोहोचतो. हे लोकांनी ठाम असं पटवून घेतलेलं आहे की आम्ही आमचा बरोबर. नेता नानासाहेब बागुल, खूप छान, खूप आमचा छान. नेता नाना मिलिंद बागुल. माझ्या आप्पाचा मुलगा आहे आणि तिघच बहीण भावंड. गव्हर्नमेंट सर्व्हिस असताना त्याने नेतेगिरी केलेले प्रत्येक वेळा दचकत होती. पण नानाला. हॅलो. काय मग पप्पा जिंकलेत आता आमचे, काय बोलशील? कसं वाटतंय तुला? हो, आनंद होतोय ना. मग अभिनंदन कर. अभिनंदन. ओके. चला मग आता आम्ही रॅलीसाठी थांबलोय. आता थोड्याच वेळात रॅली आली तर फुल एन्जॉय करू. रॅलीचं पण मी शूट करणार आहे. जायचं खाली, ताट करायचा. ताट करावं लागेल. जा मग, तू ताट बनवून ठेव. जिथे यश आहे तिथे अपयश पण असतं असं आत्या बोलतायत. सो ठीक आहे. आता सगळे आता पप्पांसाठी खुश व्हा, स्माइल द्या. पप्पा जिंकलेत तर फर्स्ट टाइम पप्पा बसले होते निवडणुकीला आणि जिंकून आले. सो आमच्या सगळ्यांकडून पप्पांना अभिनंदन. चला आता ते सगळे येतील. मी परत थोडंफार त्यांचं शूट करून दाखवेल कसं आम्ही तिथे सेलिब्रेशन करणार आहोत. सो स्टे ट्यून. जानकारी ये है कि भाजपा और शिवसेना के बीच पैनल नंबर 7 के दूसरे राउंड तक कांटे की टक्कर चल रही है. शिवसेनेचे प्रमुख नेते माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाकडून आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवार म्हणून उभे होतो. आनंदही आणि दुःखही. आनंद याच्यासाठी की निवडून आलो आणि दुःख याच्यासाठी की आमच्या प्रभागातील 2 उमेदवार फार थोड्या मताच्या फरकानं 15-16 मताच्या फरकानं पराभूत झाल्यात. त्याचं दुःख आहे. असो, या विजयाचं श्रेय मी आमचे नेते आठवले साहेब
उमेदवार निवडून आले आणि एक शिवसेनेची उमेदवार केवळ 500 मतांनी पडली. अपक्ष उमेदवार ज्याचा प्रचार शिवसेनेचा नेता समजणाऱ्या व्यक्तीने केला तिचाही पराभव झाला आणि शिवसेनेची अधिकृत उमेदवार फक्त 400 मतांनी पडली. त्या अपक्ष उमेदवाराने 2000 मतं घेतली. हा विरोधाभास विपर्यास त्या ठिकाणी कारणीभूत ठरला असो. वरिष्ठ नेते शिवसेनेचे त्याच्यावर कारवाई करतील ही जास्त बोलणं संयुक्त जाऊ दे चल. कोणाला स्माईल कर. पप्पांच्या मागे जाऊ ना जरा जरा पुढे जाऊ. गौतमी गेली आत. गौतमी हाय. स्टडी कशी चालू आहे तुझी? ओके. कीप डुईंग. चला आतमध्ये गौतमीला भेटू. बोला. प्रभाग क्रमांक 4 मधून आमचे सासरे नानासाहेब बागुल हे प्रचंड मतांनी विजयी झालेले आहेत. अगोदरपासूनच ते लीडवर होते. त्यांचं 4चं पॅनल होतं. बिट्टू भाई, पप्पा म्हणजेच नानासाहेब बागुल
ते खूप मतांनी जिंकून आले, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालाय. अभिनंदन त्यांचे सर्वांचे. तुम्ही काय बोलणार गौतमी? तुमचं मत व्यक्त करा. आम्हाला खूप आनंद झालेला आहे का आमचे पप्पा निवडून आले. आजचा मी भेट काय हे बघा, आमच्या मामी जेवण बनवायला सतर्क झाल्या आहेत. भाकरी फट्टाफट्टा भाकरी थापतायत. कसल्या भाकरी बनवता मामी? बाजरीच्या भाकरी बनवायला घेतल्या मामीने. आणि ग्रेव्ही काय आहे आणि आहे वा, तरी काय भारी सुटले. खानदेशी पद्धतीमध्ये मामीने बनवलंय चिकनचा रस्सा. मला पण बोलू द्या थोडं. खूप छान वाटतंय. आता आम्ही सगळे भाऊ बहीण एकत्र आलो आणि बसून बोलू, जेवू, टाक टाक टुक. सगळेजण बसून बोलू, भेटू. आता थोड्या वेळामध्ये सगळेजण जेवण वगैरे करणार. आणि हेच चू आहे. इकडे बघ, समोर बघ. ते काढून दे सगळ्या. या नाही झालं ना साहेब? काय म्हणायचंय मोहित तुला? मी खूप मेहनत केली आहे आमच्या वॉर्डामध्ये, आमच्या ताईच्या वॉर्डामध्ये आणि दादाच्या म्हणून वॉर्डामध्ये. म्हणून पप्पांची मामांची सीट आली आहे. दादाची केलं. काय म्हणायचंय तुम्हाला आता? काय म्हणायचंय? पप्पांची सीट आली आहे. पहिल्यांदा पप्पा नगरसेवक झालेत. कसं वाटतंय अजून? वाटतं एकदम. गौतमी फोटो काढते. फोटो काढ ना, मला पाठवून व्हिडिओ काढते. फोटो काढ. तुम्ही या ना. या ना. जा प्रिन्स. ये रे प्रिन्स, ये रे. तुमचे पण आईवडील पण आहेत. परी कुठे गेली? परी पण नाही. परी जा ना तिथे. जा दीदी जा ग. ताई, जा ना ग. जा ग. ये ना. जा, अभिनंदन करा. या लवकर रे. निलेश भाऊ नाही आले? हे बघा, सर्टिफिकेट घ्यायला चालले. सर्टिफिकेट घ्यायला चालले. ये दिल आशिकाना, ये दिल
आमच्या परी दिदीला रडायला येते आम्ही निघालो म्हणून, ताईला पण. काय ग ताई? काय रे दादा? चल पप्पा समज कोणाला काय रे इकडे बघ.